भाजीला काहीच नसेल ना तर ही आमटी नक्कीच करा. अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, मूठभर सुक्या खोबऱ्याचे काप, पाव चमचा जिरे घालून पाणी न टाकता हे वाटून घेऊयात. एक पळी तेलामध्ये राई, जिरं, कढीपत्ता, उभी चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेला कांदा टाकून छान मऊसर झाल्यानंतर बारीक चिरलेला टमॅटो टाकून छान मऊसर होईपर्यंत झाकण ठेवून घेऊयात. टमॅटो छान मऊसर झाल्यानंतर केलेले वाटण, 1.5 चमचा काळा मसाला, काळा मसाला नसेल तर घरातील कोणत्याही ठेवणीतला मसाला वापरला तरी चालेल, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि हिंग, पोह्याच्या चमच्याने 4 चमचे बेसन, थोडीशी कोथिंबीर टाकून 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर सुरुवातीला अर्धा ग्लास गरम पाणी टाकून बेसनच्या छान गुठळ्या मोडल्यानंतर अजून 1 ग्लास गरम पाणी टाकावे. चवीप्रमाणे मीठ, मसाला कैरीचा तुकडा किंवा आमसूल टाकून 4 ते 5 मिनिटांमध्ये आमटी तयार.